नमस्कार, मी नितीन आमुने कवठेमंकाळ भाजप युवा अध्यक्ष। आज इथं मनसे आयोजित रवींद्रदादा गवस आयोजक अध्यक्ष यांनी मला बोलवून व यांच्या टीमने मला बोलवून मान सन्मान दिला, सत्कार केला। आज मनसे आयोजित आज महामेळावा त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व त्यांच्या टीमने भरवलेला आहे। इथं भरपूर प्रमाणात गर्दी दिसत आहे। सर्व युवा मंडळी, माता भगिनी सर्व इथं खेळण्यासाठी सर्व काय काय आहे। इथं चांगल्या पद्धतीनं मेळावा भरवलेला आहे। असाच मेळावा त्यांनी हरवर्षी भरावा अशी शुभेच्छा देतो सर्वांना। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या मराठी भाषेला आयाम दिला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचं ज्या माणसांनी काम केलं ते सर्वांचे लाडके राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय रवींद्रदादा गवस यांच्या नियोजनातून आणि दणकट अशा संयोजनातून हा महाराष्ट्र महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी हा जवळजवळ 8 दिवस हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे। तर महाराष्ट्राची लोक परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे, याचं कुठंतरी जतन व्हावं याच पाठीमागं याचा उद्देश असून म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय विभाग अध्यक्ष रवींद्रदादा गवस, मी नेहमी त्यांच्याबद्दल म्हणत असतो, ज्यांच्याजवळ कर्तृत्व, ज्यांच्याजवळ नेतृत्व आणि ज्यांच्याजवळ श्रेष्ठत्व आदी गुणांचा साठा असणारे रवींद्रदादा गवस यांची सर्व टीम या महोत्सवाच्या निमित्तानं इथं अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेते आहे आणि हा महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अत्यंत उंचीनं या ठिकाणी साजरा व्हावा यासाठी जवळपास आज हा महोत्सवाचा एक 3रा दिवस असेल। अत्यंत लाखोच्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व नागरिक विविध ठिकाणावरून हा महोत्सव पाहण्यासाठी, हा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत असतात। या महोत्सवाला आणि या मराठी भाषेला खऱ्या अर्थानं जतन करण्याचं काम ज्या महाराष्ट्र निर्माण सेनेने केलं त्या सर्वांना या निमित्तानं शुभेच्छा द्याव्याचं वाटतात आणि हा महोत्सव अधिक भरत जावा, खुलत जावा या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज हा महोत्सवचा आयोजन करण्यात आला, काय सांगाल? महाराष्ट्रातील संस्कृती, इथले महाराष्ट्रातले खाद्य महोत्सव तसे धार्मिक काही सण असतात, लोकांना ते कळावे त्यासाठी महाराष्ट्रातील जे पश्चिम महाराष्ट्र असो, कोकणातील असो किंवा इतर भागातील काही दशावतारी नाटकं असतील, ओव्या असतील किंवा भजनं असतील, त्याचं आम्ही आयोजन केलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं खाद्य संस्कृतीचं लोकांना ओळख व्हावी आणि महाराष्ट्राचं नाव उंच शिखरावर जावं ही आमची राजसाहेबांची शिकवण आहे। त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। त्यासाठी आम्ही महाराष्ट्र महोत्सव आयोजन केलं होतं। त्यासाठी अणुशक्तीनगरमधील सर्व माझे कार्यकर्ते असतील, इथले सहकारी असतील, आमचे स्थानिक रहिवासी असतील, या लोकांनी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो। आता या महोत्सवाला किती लोकांचा प्रतिसाद भेटला आणि पुढची कशी या कार्यक्रमाला हजारो लोक येत असत। जे काही खेळ आहेत जे या ठिकाणी लोक लहान मुलं खेळू शकत नव्हते त्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि जे खाद्यपदार्थ ज्यांना खाण्यासाठी लांब जावं लागत होतं त्यांचे पूर्ण नियोजन आम्ही इथे केलेले आहे। अजून किती दिवस राहिला? त्यांचा सांगता कार्यक्रम हा 16 तारखेला आम्ही करत आहोत। येत्या 8 दिवसात आमचा तो कार्यक्रम संपन्न होईल।